भाग क्रमांक 2 यामध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणातील पुढील उर्वरित 2 मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। त्यात प्रकरणातील पुढचा मुद्दा येतो युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन। आता इतिहास संशोधन पद्धती अभ्यासली, इतिहास लेखनाची परंपरा अभ्यासली, आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय हे अभ्यासलं, मग खऱ्या अर्थाने आपण इतिहास लेखनाची सुरुवात किंवा इतिहास लेखनाचा विकास कोठे, कधी, केव्हा आणि कोणी केला या संदर्भात जाणून घेऊ। मित्रांनो, युरोपामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास हा खऱ्या अर्थाने 18व्या शतकामध्ये झाला। 18व्या शतकात युरोपात तत्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास झाला आणि म्हणूनच इतिहास लेखनामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणं शक्य झालं। आणि याचा फायदा असा झाला की युरोप आणि अमेरिका या इतिहास लेखनाविषयी खूप विचारमंथन करत होत्या। त्याच्या फायद्यानुसारच 18व्या शतकापूर्वी युरोपातील विद्यापीठामध्ये सर्वच ठिकाणी फक्त आणि फक्त ईश्वर विषयक चर्चा या केल्या जात होत्या। त्या संबंधी तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिलं जात होतं। धर्म परंपरा, सत्य असत्य, ईश्वर, पाप पुण्य याच संकल्पनांना महत्त्व होतं। परंतु मित्रांनो, यात बदल झाले 1737 मध्ये। 1737 मध्ये इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॉटिगेन विद्यापीठाची स्थापना झाली आणि या गॉटिगेन विद्यापीठामध्ये सर्वात पहिल्यांदा इतिहासासाठी एक स्वतंत्र दालन मिळालं किंवा स्वतंत्र स्थान प्राप्त झालं। आणि कालांतराने जर्मनीच्या गॉटिगेन विद्यापीठानंतर युरोपातील अनेक विद्यापीठांमध्ये इतिहास लेखनाला सुरुवात झाली किंवा इतिहास लेखनाची बीज ही रोवली गेली। प्रत्येकाचा दृष्टिकोन बदलला, विज्ञान आणि तत्वज्ञान क्षेत्र बदललं आणि ऐतिहासिक संदर्भ तपासण्याला सुरुवात झाली। मित्रांनो, यानंतर प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याला आपण सुरुवात करू, ते म्हणजेच महत्त्वाचे विचारवंत। आता आपण म्हणाल, इतिहास लेखन करण्यासाठी जे युरोपीय विचारवंत आहेत त्या युरोपीय विचारवंतांचं मत काय होतं तेही जाणणं गरजेचं आहे। कारण इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा, अनेक इतिहासकारांचा हातभार लागलेला आहे। त्यातील काही महत्त्वाचे विचारवंत, त्यात पहिलं नाव घेतलं तर रेने देकार्त। रेने देकार्त यांचा जन्म 1596 ला झाला तर त्यांचा मृत्यू 1650 मध्ये झाला। मित्रांनो, इतिहास लेखनासाठी ज्या वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांचे, विशेषतः कागदपत्रांचं विश्वासार्हता तपासून घेणं असा मताचा आग्रह त्यांनी केला। जी संदर्भ आपण घेणार आहोत, जी कागदपत्र आपण घेणार आहोत, जी दस्तऐवज आपण वापरणार आहोत, जे अभिलेखागार, पुराभिलेख किंवा जे पुरातत्वीय साधनं आहेत ज्यांचा वापर आपण करणार आहोत, त्यांची विश्वासार्हता, ते खरे आहेत किंवा खोटे आहेत हे जाणणं अत्यंत आवश्यक आहे। आणि यासाठीच रेने देकार्त हे फ्रेंच तत्वज्ञ होऊन गेले। यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथामध्ये त्यांनी शास्त्रशुद्ध संशोधन या दृष्टीने काही महत्त्वाचे विचार मांडले। त्याविषयी त्यांनी म्हटलंय की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचा स्वीकार करू नये। लक्षात येतंय, एखादी गोष्ट सत्य आहे किंवा नाही हे निसंशयरित्या जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये असं मत यांनी मांडलं। त्यानंतर मित्रांनो, दुसरा विचारवंत येतो, त्यांचं नाव आहे व्हॉल्टेअर। हे नाव आपण फ्रेंच राज्यक्रांती अंतर्गत ऐकलंच असेल। व्हॉल्टेअर हे देखील फ्रेंच तत्वज्ञ होते। यांचा जन्म 1694 ला झाला तर त्यांचा मृत्यू 1778 मध्ये झाला। व्हॉल्टेअर यांचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असं होतं। यांना उपरोधिक लेखक असे देखील म्हटले जाते। आणि फ्रेंच तत्वज्ञ असल्यामुळे इतिहास लेखनासाठी त्यांनी काही विशेष मत मांडले। त्यांनी म्हटलंय की इतिहास लेखनासाठी फक्त वस्तुनिष्ठ सत्य आणि घटना किंवा त्यांचा कालक्रम किंवा कालखंड एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था एवढंच नाही तर शेती व इतर दळणवळणाच्या साधनं इत्यादी गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे। आणि म्हणूनच इतिहास
किंवा इतिहासकाराला इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असा विचार पुढे आला. म्हणूनच व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. यानंतर मित्रांनो तिसरे विचारवंत येतात. त्यांचं नाव आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. यांचा जन्म 1770 मध्ये तर मृत्यूचा कालखंड 1831 होता. हे जर्मन तत्वज्ञ होते. मित्रांनो जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल यांनी इतिहासाची मांडणी ही शास्त्रशुद्ध पद्धतीने केली गेली पाहिजे यावर भर दिला. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की इतिहासातील घटनाक्रम त्यांचे प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. आणि एवढंच नाही तर त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. आणि म्हणून या आधारावरच त्यांचं विवेचन हे अत्यंत महत्त्वाचं ठरलं. अभ्यास पद्धती ही विज्ञानाच्या इतिहासाची अभ्यास पद्धती ही विज्ञानाच्या अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळी आहे आणि ही इतर विचारवंतांना पटली. त्यानुसारच एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांनी आपली व्याख्यानं आणि लेख हे अंतर्भूत केलेले आपल्याला आढळतात. आणि म्हणून मित्रांनो जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगल या जर्मन विचारवंताने इतिहासची घटना किंवा ऐतिहासिक घटना ही प्रगतीचे टप्पे दर्शवणारी असते आणि पुराव्यांवर नुसार ती बदलत जाणं हे स्वाभाविक असते याला महत्त्व दिलं. यांचा प्रमुख ग्रंथ होता रिझन इन हिस्ट्री. मित्रांनो जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी एक महत्त्वपूर्ण तत्वज्ञान आपल्याला जाणून घ्या या माध्यमातून दिलेले आहे. त्यांनी द्वंद्ववाद सिद्धांत मांडलेला आहे. आता द्वंद्ववाद म्हणजे काय तर हेगेल म्हणतात की कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी ही दोन विरोधी प्रकारामध्ये करावी लागते. त्या घटनेविषयी जाणून घेत असताना किंवा त्या घटनेचं दोन प्रकारात विभागणी केल्याशिवाय अर्थ कळत नाही. उदाहरणार्थ एखादी घटना नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे एखादी घटना खरे किंवा खोटे चांगले किंवा वाईट या संदर्भात ती विभागली गेली पाहिजे. आणि म्हणून खरे किंवा खोटे आणि चांगले आणि वाईट या दोन प्रकारात एखादी घटना विभागणं यालाच द्वंद्ववाद असं म्हणण्यात आलेलं आहे. मित्रांनो या पद्धतीवर विचारविमर्श करून त्यांनी सिद्धांत मांडला आहे की उदाहरणार्थ ही पद्धत प्रथमतः एक सिद्धांत मांडला जातो. त्या सिद्धांतावर प्रतिसिद्धांत हा छेद देणारा असतो. त्या प्रतिसिद्धांत मांडल्यानंतर दोनही सिद्धांतांचा उहापोह केला जातो आणि या उहापोहानंतर तर्कादृष्टीत उहापोहानंतर किंवा विचारपूर्वक मांडलेल्या मतानंतर जे मत सर्वांसमोर येतं त्या मताचा समन्वय म्हणजे द्वंद्ववाद. मित्रांनो यांचं मत हे अनेक इतिहासकारांना पटलं. त्यानंतर मित्रांनो चौथे विचारवंत येतात लिओपोल्ड हान रॉन्के. आता लिओपोल्ड हान रॉन्के यांचा जन्म 1795 ला तर मृत्यू 1886 मध्ये झाला. मित्रांनो 19व्या शतकातील इतिहास लेखन पद्धतीत प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठामध्ये लिओपोल्ड हान रॉन्के यांच्या विचारांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. कारण इतिहास संशोधन ही चिकित्सक पद्धती कशी वापरली जाते या संदर्भात यांनी म्हटलं होतं की मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली ही माहिती सर्वाधिक महत्वाची आहे आणि ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासून ती कागदपत्र किंवा दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचणं तेव्हाच शक्य होत असतं जेव्हा आपण ऐतिहासिक संदर्भ हे चिकित्सक पद्धतीने शोधत असतो. एवढंच नाही मित्रांनो तर इतिहासातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केलेली आहे आणि ती टीका करून त्यांनी म्हटलंय की जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला गेला पाहिजे. त्यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा ग्रंथ लिहिला द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. लक्षात घ्या द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरा ग्रंथ लिहिला द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री अशा दोन ग्रंथांची मांडणी त्यांनी केली. आणि या दोन्ही ग्रंथांमध्ये ऐतिहासिक संदर्भांविषयी ऐतिहासिक काल्पनिकतेच्या संदर्भाविषयी ऐतिहासिक लेखन चिकित्सक पद्धतीच्या संदर्भाविषयी मत मांडलेले आपल्याला आढळतात. त्यानंतर मित्रांनो पुढचे विचारवंत येतात जे जगप्रसिद्ध आहेत. रशियन राज्यक्रांती अंतर्गत त्यांची अमिट अशी छाप होती ते म्हणजेच कार्ल मार्क्स. यांचा जन्म 1818 मध्ये
तर मृत्यू 1883 मध्ये झाला. मित्रांनो, कार्ल मार्क्स यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जो सिद्धांत मांडला, वर्ग सिद्धांत, तो वर्ग सिद्धांत सर्वांनी स्वीकारला. असं म्हटलं जातं की कार्ल मार्क्सच्या सिद्धांताची अंमलबजावणी आपल्या भारतात सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली होती. कशा संदर्भात? या आपण इयत्ता 9वीला असताना पंचवार्षिक योजनांमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. आता खऱ्या अर्थाने मित्रांनो, कार्ल मार्क्स यांनी इतिहास लेखनाविषयी आपलं कोणतं मत मांडलं? तर मित्रांनो, कार्ल मार्क्स यांनी जो वर्ग सिद्धांत मांडला, त्या वर्ग सिद्धांतामध्ये जो महत्वाचा दृष्टिकोन होता की महत्वाच्या बदल घडवून आणणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या वैचारिक प्रणालीनुसार अस्तित्वात नाहीत. किंवा त्यांनी असंही म्हटलं होतं की इतिहासात अमूर्त कल्पना नसून जिवंत माणसाचा असतो. लक्षात घ्या, त्यांनी अतिशय खूप महत्वाचं मत मांडलेलं आहे की इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नाही तर जिवंत माणसाचा असतो आणि माणसातील नातेसंबंध, त्यांचा मूलभूत गरजा या भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर आपण इतिहास लेखन केलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा आहे ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधनं असतात. तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मग आपण म्हणायचा संदर्भ कसा सर? तर मित्रांनो, यासाठी कार्ल मार्क्स यांनी 2 सिद्धांत मांडलेत. त्यामध्ये एक आहेरे वर्ग आणि दुसरा नाहिरे वर्ग. ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि उत्पादनाचे मालकी हक्क आहेत तो वर्ग म्हणजे आहेरे वर्ग, आणि ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती आणि उत्पादनाचे मालकी हक्क नाहीत तो नाहिरे वर्ग. मित्रांनो, आहेरे वर्ग हा नाहिरे वर्गावर शोषण करत असतो, पण जेव्हा नाहिरे वर्ग हा आहेरे वर्गाकडून सत्ता, संपत्ती आणि उत्पादनाचे मालकी हक्क घडून आणतो किंवा हिसकावून घेतो, तेव्हा खऱ्या अर्थाने इतिहासात बदल घडून येतो, असं मत कार्ल मार्क्सचं होतं. यानंतर मित्रांनो, प्रकरणांतर्गत पुढील उपमुद्दा आहे तो म्हणजेच ॲनल्स प्रणाली, ॲनालिसिस. आता ॲनल्स प्रणाली म्हणजे काय? तर इतिहास लेखनाच्या या प्रणालीचा उदय खऱ्या अर्थाने फ्रान्समध्ये झाला. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, महान व्यक्ती, राजे महाराजांनी केलेले युद्ध, त्यांचे पराक्रम, राजकारण इत्यादीवर केंद्रित न राहता तत्कालीन हवामान, लक्षात घ्या, फक्त राजा महाराजांचे पराक्रम, ऐतिहासिक घटना यावर नाही, तर त्या काळातील तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण या सर्व जे काही संपर्काची साधनं आहेत या सर्व सामाजिक घटकांना विभागून तयार करण्यात येत असतो. आणि या मानसिकतेसारख्या विषयाचा अभ्यास करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण फक्त इतिहासात, उदाहरण एक सोपं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपण कायमस्वरूपी अभ्यासतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली गड किल्ले, त्यांनी केलेले युद्ध, गड किल्ल्या या संदर्भात सांगायचं झालं तर गडावर पाणी पुरवठा कसा असेल, गडाचे बुरुज, गडाच्या तटबंद्या कशा असतील की ज्या तटबंद्या 16व्या शतकात 17व्या शतकात बांधल्यानंतर सुद्धा आजही जशाच्या तशा आहेत. यासाठी वापरला गेलेला जो काही माल असेल किंवा ज्या काही वस्तू असतील त्या कशा स्वरूपात आहेत, किंवा त्या तत्कालीन युद्ध करत असताना युद्धाची परिस्थिती, युद्धाचा काळ कोणता होता जेणेकरून सैनिकांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, भूप्रदेशावर शेतकऱ्यांच्या पिकालाही जाणार नाही, या संदर्भात. म्हणजेच काय, फक्त त्या काळातले युद्ध, राजे महाराजे हे ना अभ्यासता तत्कालीन हवामानाचा अभ्यास करणं किंवा तत्कालीन साधनांचा अभ्यास करणं, दळणवळणाची साधनं असतील यांचा अभ्यास करणं, व्यापार शेतीविषयक जाणून घेणं, हेही ॲनल्स प्रणाली अंतर्गत महत्वाचे आहे. यानंतर मित्रांनो, प्रकरणातल्या पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे जो आपण स्त्रीवादी इतिहास लेखन. आता स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? खऱ्या अर्थाने या शब्दाची मुहूर्तमेळ जर आपण पाहिली तर अंतोनियो द ग्राम्ची या इटालियन लेखकाने केलेली आहे, पण कालांतराने हा बदल होत गेला आणि स्त्रियांविषयक दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. लक्षात येते मित्रांनो की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजेच स्त्रीवादी इतिहास लेखन होय. या स्त्रीवादी इतिहास लेखनाची सुरुवात सीमा द बोहा या फ्रेंच विदेशीने आपल्या स्त्रीवादी भूमिकेतून सर्वात प्रथम सिद्ध केली. त्यांनी म्हटलं होतं की पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला पाहिजे. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत असलेले जे जे काही प्रश्न आहेत, उदाहरणार्थ नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन किंवा त्यांना करावी लागणारी कामं आणि स्त्रियांशी संबंधित काम करणाऱ्या संस्था
किंवा स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारं संशोधन तत्कालीन सीमा द बोहा या फ्रेंच विदुषीने केलं. आणि कालांतराने मित्रांनो 1990 नंतर स्त्रीवादी इतिहास लेखनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. स्त्री हा एक इतिहास लेखनाचा किंवा स्त्री हा समाजातला एक स्वतंत्र वर्ग आहे असा विचार समाजापुढे रूढ झाला. त्यानंतर मित्रांनो प्रकरणातील शेवटचा आणि महत्वाच्या विचारवंताबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे मायकल फुको. मायकल फुको यांचा जन्म 1926 मध्ये झाला तर त्यांचा मृत्यू 1984 मध्ये झाला. 20व्या शतकामधला हा फ्रेंच इतिहासकार यांच्या लेखनातून इतिहास लेखनाची एक नवी संकल्पना पुढे आली. त्यांनी आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत ही चुकीची आहे असं प्रतिपादन केलं, की कालक्रमानुसार मांडणी करत राहणं म्हणजे इतिहास नाही. तर जर आपल्याला सत्यापर्यंत पोहोचायचं असेल किंवा सत्यापर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट आपलं असेल तर ते चुकीचं असून सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतर म्हणजे बदल, भूतकाळातील स्थित्यंतराचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे काय, इतिहास फक्त प्राचीन घटना नाहीत तर प्राचीन घटनांच्या आधारावर भविष्याचा वेध घेणं याला महत्त्व त्यांनी दिलं. आणि म्हणूनच मायकल फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. या आधारावरच त्यांनी या पद्धतीला किंवा त्यांच्या या विचारांना, की फक्त परिकल्पना नाही, भूतकाळातील संदर्भ नाही, कालक्रम नाही, तर स्थित्यंतर बदल हे खूप महत्वाचे आहेत. आणि म्हणून त्यांच्या या विचार पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं म्हटलं जातं. मित्रांनो इतिहासकारांनी सारांश स्वरूपात आपल्याला सांगता येऊ शकतं की इतिहासकारांनी पूर्वी जे विचार मांडलेत किंवा जे इतिहासकार आतापर्यंत होऊन गेलेत त्यांनी काही महत्वाच्या गोष्टींना महत्व दिलं. त्यामध्ये प्रथमतः मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांना इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून विचार केला गेला. आणि म्हणूनच आधुनिक इतिहास लेखनाची जडणघडण झाली. अशाच रीतीनं पुढे जाऊन आधुनिक इतिहास लेखन हा बदला स्वरूपात घडत गेला. यातूनच पुढे जाऊन साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन अशा विविध विषयांवर स्वतंत्र इतिहास लिहिला गेला. मित्रांनो जर आपल्याला प्रकरणातील काही शंका असतील त्या संदर्भात तुम्ही शेअर करू शकता. आणि एवढंच नाही तर या प्रकरणांतर्गत येणाऱ्या स्वाध्याय कृतींचा देखील आपण पुढच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत.